तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण आंब्यापासून एक रेसिपी करणार आहोत. हे बघा आपण त्यासाठी साहित्य घेतलंय. मी हा रवा घेतलाय, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, एक वाटीपेक्षा कमी थोडं तूप घेतलंय आणि आंबा घेतलाय आणि काजू आणि बदाम घेतले आणि दूध आपण 2 वाटी घ्यायचंय. ते मी इथे दाखवलं नाहीये. ते गरम करायला ठेवलंय मी. आता आपण चला सुरुवात करूया ह्या रेसिपीसाठी. हे बघा आपण पहिलं तूप टाकायचंय. तूप थोडं गरम करायचंय. गॅस थोडा फास्ट ठेवलाय मी तूप गरम होण्यासाठी. आता त्यात रवा टाकायचाय आणि चांगलं भाजून घ्यायचंय लाल होईपर्यंत. आता थोडा स्लो करायचा आहे गॅस आणि भाजायचा आहे, नाही तर तो करपेल खाली. हे बघा असे बुडबुड येतात चांगले. हे बघा आपला भाजलाय रवा. आता थोडा गॅस बारीक करायचा. आता हे काजू बदाम टाकायचे आणि त्याच्यातच आपण आंबा टाकायचा. आंबा टाकल्यामुळे कलर बघा कसा आलाय. आंबा असा थोडा व्यवस्थित असा करून घ्यायचा बारीक. हे बघा आपला कलर चेंज झालाय आता. गॅस आपला बारीकच आहे. आता साखर टाकायची आहे. तुम्ही पूर्ण 1 वाटी टाकली तरी चालेल. ही 1 वाटीपेक्षा कमी टाकली आहे थोडी. आता आपण ह्याच्यात दूध घालायचंय. हे बघा मी 2 वाटी दूध घेतलंय. ज्या वाटीने आपण साखर घेतली आहे ना, साखर आणि रवा, त्याच वाटीने हे 2 वाटी गरम दूध केलंय आणि ते हळूहळू घालायचंय. नाहीतर पटकन घातलं तर कसे गट्टे होतात रव्याचे, म्हणून.
आता थोडंसं झाकण, आता आपण झाकण लावून ठेवायचंय. गॅस स्लोच ठेवलाय मी. आता बघायचे आधी खाली लागला नाहीये ना, हे बघा नाही लागलाय. थोडं अजून त्याला ठेवायचंय. आपण नेहमी या चॅनलवर ब्लाऊज वगैरे बघतो. आज मी काहीतरी वेगळं असं म्हणजे शिरा आपण गोड असं काहीतरी बनवूया म्हणून मी आज बनवलंय. आणि सध्या आंब्याचं सीझन आहे, त्यासाठी मी आंब्याचा शिरा हा बनवून तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, त्या कलर किती मस्त आलाय बघा. आणि तूप पण कसं असं सुटलंय बघा छान. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं वेलची पूड टाकूया. हे बघा, मी अर्धा चमचा वेलची पूड घालते. तुम्ही याच्यात पिस्ता वगैरे घातला तरी चालेल, मनुका पिस्ता हे घातलं तरी चालेल. आता थोडा वेळ झाकून ठेवायचंय, 5 मिनिटं, 5 किंवा 2-3 मिनिटं बस. हे बघा, आपण झाकण खोलून बघूया. तूप बघा किती साईडने मस्त आलंय. हे बघा, आपला शिरा तयार आहे. आता गॅस बंद करायचंय. कलर पण याचा बघा किती चेंज झाला आहे. हे बघा, आपला आंबा शिरा तयार झालेला आहे. बघा किती दिसायला छान वाटतोय. तूप पण बघा त्याचं कसं सुटलंय. खायलाही खूप छान वाटतो, गोड लागतो. करून बघा तुम्ही. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.